लस्सी, मँगो लस्सी. आहा, बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं का हो ही मँगो लस्सी? चला, आपण हाच व्हिडिओमध्ये करणार आहोत मस्त अशी गारगार मँगो लस्सी. तर मँगो लस्सीसाठी लागतं काय काय बघ. कमी साहित्यामध्ये मस्त अशी तयार होणारी मँगो लस्सीसाठी घेतलं आहे थंड पाणी, 2 विलायची, तुटी फुटी आणि चेरी, काजू बदामचे तुकडे, साखर आणि लस्सी म्हणलं की दही आहेच. दही घेतला आहे सब्जा आणि मस्त असा हापूस आंब्याचा गर काढून घेतला आहे. प्युअर हापूस आंबा आहे बरं का, माझ्या नवऱ्यानं कोकणात आणलाय. तर हे सर्व साहित्य घ्यायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून टाकायचं एक एक करून. तर हे आहे छान असा गर काढलेला मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला आहे. दही घेतलं आहे, चांगलं फ्रेश दही घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही. मस्त असं शाईवालं असतं ना ते दही वापरायचं, मलईवालं, म्हणजे छान अशी लस्सी लागते बरं का. तर हे थोडंसं गार पाणी मिक्स करून घालून घ्यायचं, कारण की घट सर असं चांगलं वाटत नाही. त्यामुळे थोडं थंड पाणी वापरायचं किंवा नॉर्मल पाणी वापरलं तरी सुद्धा चालतं. जितकं गोड पाहिजे तिथं साखरेचा वापर करायचा. विलायची घालायची आणि छान असं टोपण लावून गार 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 असं फिरवायची आणि तयार करायची आपली घट्ट मोठ टेस्टी अशी मँगो लस्सी. तर बघा तयार झाले. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि थंड, आणि उन्हाळा म्हणलं की थंड काहीतरी खावं वाटत असतं आणि मस्त चवीचं. तर कोकणातील हापूस आंब्यापासून तयार केलेली ही मँगो लस्सीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा. आणि आंबा कोणताही घ्या, लस्सी मात्र ह्याच पद्धतीने तयार करा. हे आहे सब्जा आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा येण्यासाठी प्युअर असा हा सब्जाचा वापर केला आहे बरं का मी. सब्जानं आपल्या शरीरामधील उष्णता कमी होते, म्हणून आपल्या कुठल्याही गोष्टी सरबत असू दे, आपलं सरबतामध्ये, लस्सीमध्ये किंवा कुठल्याही आईस्क्रीममध्ये सुद्धा तुम्ही सब्जा घालू शकता. तर मी त्याला सब्जा घातला आहे मँगो लस्सीमध्ये. खालची लेअर, मधली लेअरमध्ये त्यावर चेरी तुटी फुटी घातली आहे, काजू बदामचे तुकडे आणि वरती घालायची ही मँगो लस्सी मस्त अशी. तर ही वरून चांगलं टुमटुमीत भरून घेतली आहे. त्याच्यावर सुद्धा आपण गार्लिश करायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गार्लिश करू शकता आणि कोणते ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता. तर हे आणि घातला आहे सब्जा आहे 2 ते 3 तासामध्ये चांगला भिजला जातो किंवा संध्याकाळी सुद्धा भिजत घालू शकता. आणि त्यावर तुटी फुटी आणि हे आहे आपली मस्त अशी चेरी ठेवून द्यायची. काजू बदामचे सुद्धा तुकडे घातले आहेत. लस्सीमध्ये काजू बदामचे तुकडे छान लागतात दाताखाली आले की. तर त्यावर मस्त अशी चेरी ठेवली आहे. एन्जॉय करा ही मँगो लस्सी आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी तयार करा. उन्हाळ्यामध्ये आंबे सहजरित्या मिळतात आपल्या आणि स्वस्त सुद्धा असतात. तर आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट करायला घ्या बरं का ही मँगो लस्सी. चांगले टेस्टी खावा, पौष्टिक खावा आणि स्वस्त राहावा आणि असंच सोनाली किचन पाहत राहा. धन्यवाद.